श्रोते हो, गुरुदेव दत्त. आज आपण दत्तप्रभूंचा महिमा व त्यांची उपासना, त्याचं काय फळ भेटतं त्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेणार आहोत. दत्तात्रेय यांचा जन्म भूतलावर पीडित, दुःखित, बाधित या सर्व मानवांसाठी, त्यांच्या समस्यासाठी, त्यांच्या समस्येचं निरसन करण्यासाठी झालेला आहे. अशाच प्रकारे माहूरमध्ये एका गोपीनाथ ब्राह्मणाची ही कथा आहे. गोपीनाथ ब्राह्मण हा अतिशय धनवान, विद्वान आणि हुशार होता, पण त्याला संतती प्राप्त होत नव्हती. झालेली संतती टिकत नव्हती, त्यामुळे तो असंतुष्ट होता. तर त्यांनी कालांतराने दत्त उपासना सुरू केली. ज्यावेळेस दत्त उपासना सुरू केली त्याच्यानंतर काही कालावधीने त्याला सुंदर असा मुलगा झाला. तो मुलगा 5 वर्षाचा झाला. त्याची मुंज करण्यात आली. कालांतराने तो 10 वर्षाचा झाला, 12 वर्षाचा झाला. 12 वर्षाचा मुलगा झाल्याच्या नंतरनं त्या मुलाचा विवाह करण्यात आला. विवाह झाल्याच्या नंतरनं इतकं सुख, समाधान त्या घरात नांदू लागलं. पण म्हणतात ना, दुःख आणि सुख हे एकामागे एकच असतात. ज्यावेळेस सुख असतं त्या क्षणी दुःख कधी येईल हे कधीच सांगता येत नाही. आणि दुःख आल्याशिवाय त्या परमात्माचं, परमेश्वराचं चिंतन, नमन, ध्यान हे आपल्याला होत नाही. आणि असाच प्रसंग गोपीनाथ ब्राह्मणाच्या घरात आला. ज्यावेळेस गोपीनाथ ब्राह्मणाचं घरात सुख होतं त्या क्षणी अशी एक दुःखाची घंटा आली आणि गोपीनाथ ब्राह्मणाच्या मुलाला क्षयरोग चढला. त्यानंतरनं खूप वैद्य, विद्वान यांना दाखवण्यात आलं, बोलवण्यात आलं, पण कसल्याही उपचाराचा त्याच्या शरीरावर फरक पडत नव्हता. दिवसेंदिवस त्याचं अन्न कमी होत चाललेलं होतं, जेवण कमी होत चाललेलं होतं, प्रकृती अत्यंत खालावत चाललेली होती. मग अशा पद्धतीने काही दिवस उलटल्याच्या नंतरनं पत्नी खूप पतिव्रता होती, खूप चिंता करायची आणि तिने दत्त उपासना केली. आणि तिने ठरवलं की दत्तात्रेयाचा अवतार श्री नरसिंह सरस्वती हे गाणगापूरमध्ये आहेत आणि मला त्यांच्या दर्शनासाठी माझ्या पतीला घेऊन जायचं आहे. तिथून त्यांचा रोग बरा होईल असा तिचा विश्वास होता. तर तिने आपल्या सासू सासऱ्यांना ही गोष्ट सांगितली आणि त्यांनीही तिला सहमती दिली आणि ती गाणगापूरच्या दिशेने निघाली. जात असताना रस्त्यामध्ये खूप संकट आली, व्याधी वाढत होत्या. प्रत्येक वेळेस उपचार, वैद्य दाखवण्यात आले, पण अत्यंत व्याधी वाढल्यामुळे ते अर्ध्यापर्यंत पोहोचले आणि तिच्या पतीचा मृत्यू झाला. मग त्यानंतरनं ती खूप अस्वस्थ झाली, चिंता करू लागली. पण तिचा जो विश्वास होता परमात्मावर, श्री दत्तरायांवर, नरसिंह सरस्वती यांच्यावर, तो अतिशय दाट होता. त्यामुळे तिने निश्चय केला की माझ्या पतीला किमान एक वेळेस गाणगापुरात घेऊन जाऊ द्या. आणि तिच्यासोबत जे गावातील लोक होते त्यांनीही तिचा आग्रह मानला आणि तिच्या पतीला गाणगापुरामध्ये आणलं. मग ती व्याकुळ झाली, महाराजांपुढे आपलं गाऱ्हाणं सांगायला लागली. मग नरसिंह सरस्वतींनी सांगितलं की हा मृत्यूलोक आहे, मृत्यूलोकामध्ये देवाला सुद्धा मृत्यू चुकला नाही. मग आपण तर सर्वसामान्य मानव आहोत. मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर तुला सती जायचं असेल तर तू जा, पण हे मी रुद्राक्ष देत आहे, हे रुद्राक्ष तू गळ्यात घाल आणि तुझ्या पतीच्या कानामध्ये बांध. तशा पद्धतीने तिने स्वामींनी सांगितल्याप्रमाणे तिने ते केले व घाटावर तिच्या पतीचा मृतदेह आणला आणि चिता रचली. चिता रचल्याच्या नंतरनं तेथे तिने शोक करता करता तिच्या अचानक लक्षात आलं की आपण स्वामींचं दर्शन घेऊन आलं पाहिजे.
मग ती दर्शनासाठी गेली असता तिने लोटांगण घेतलं आणि स्वामींनी तिला आशीर्वाद दिला, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. आणि ती रडायला लागली. त्यानंतरनं तिच्या सोबतीन लोकांनी स्वामींना हकीकत सांगितली. पती मृत अवस्थेमध्ये चितेवर आहे आणि ही सती जाण्याच्या तयारीत आहे. मग स्वामी म्हणाले, आता मी तर आशीर्वाद दिलेला आहे, हा खोटा नाही ठरू शकत. देवालाही याच्यामध्ये काही ना काही करावे लागेल. मग स्वामींनी त्या लोकांना सांगितलं, तिच्या पतीचा मृतदेह घेऊन या. मग सर्वांनी तो मृतदेह घेऊन आले. त्यानंतरनं स्वामींनी त्या मृतदेहावर मंत्रोपचार करून त्या मृतदेहावर पाणी शिंपडले. मग तो मृतदेह जसा की झोपेतून उठलाय तशा पद्धतीने उठून बसला. मग सगळेच आश्चर्यचकित झाले आणि ती पतिव्रता सुद्धा अत्यंत खुश झाली व स्वामींना खुश झाली व स्वामींचे पाय धरू लागली. त्यानंतरनं स्वामींनी तिला आशीर्वाद दिला व वर मागायला सांगितले. तिने वर मागितले, मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत माझ्या पतीला काहीही होऊ देऊ नये आणि आम्ही दोघे आयुष्यभर सोबत सुखाने संसार करू द्या, एवढीच माझी इच्छा आहे आणि मला तोच आशीर्वाद द्या, असे म्हणून ती तिथून निघून गेली. मग कशा पद्धतीने दत्तगुरु आजही भूतलावर अवतार घेऊन दीनदुबळ्यांच्या समस्येवर काम करण्यासाठी, पीडितांच्या समस्येवर काम करण्यासाठी आजही भूतलावर स्थित आहेत. फक्त आपण आपल्या पद्धतीने त्यांची उपासना करून मनोकामना पूर्ण करण्यासाठी, इच्छित वर मागण्यासाठी त्यांची उपासना करावी व मनोभावे त्यांची सेवा करावी. निश्चितच त्याचे फळ चांगले मिळेल आणि आपण सुखी व समाधानी राहू व देवाच्या कृपेने, गुरुदत्तांच्या कृपेने आपले पूर्ण विघ्न नष्ट होतील, आपल्या पूर्ण बाधी व्याधी नष्ट होतील व आपण सुखी होतो. आमचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये कळवा व आपल्याकडे काही अनुभव असतील तर आम्हाला शेअर करा. नक्की आम्ही ते सांगण्याचा प्रयत्न करू. जर आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. धन्यवाद. गुरुदेव दत्त.